ऑक्टोबर 2025 म्हणजे अभिजात मराठी भाषेचा हा वाढदिवस. 3 ऑक्टोबर 2024ला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि गेली वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा विभाग गेली वर्षभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देशाबाहेर करत आहेत. हा खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे एक उपाध्यक्ष म्हणून मी अगदी जवळून सगळं बघतोय की अगदी 3 ऑक्टोबर 2024ला मी स्वतः माझं भाग्य आहे की त्या GR आणण्यासाठी म्हणून आदरणीय उदय सामंत यांच्या सोबत दिल्लीला गेलो होतो आणि तो आनंदच काहीतरी वेगळा होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा तर मुळात आहेच, पण शेवटी तो केंद्र शासनाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब करणं गरजेचं होतं. तर जी भाषा ज्ञानेश्वरांपासून ते पुढे पुढे तो जो प्रवास आपल्याला सगळ्या माहिती आहे किंवा त्याच्या आधीचाही प्रवास माहिती आहे. ह्या मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करायचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे सगळेच मंत्री आदरणीय शासनाच्या आमच्या सगळ्या अधिकारी वर्ग खूप पहिल्यापासून खूप छान करतायत काम. आणि आज तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. आता 7 तारखेला ठाण्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक मोठा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये संध्याकाळी 5 वाजता करतो. त्यानिमित्त मराठी भाषेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, मग ते साहित्य असेल, कविता असेल, नाटक असेल किंवा आणखी काही लेखन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या ज्येष्ठांचा आपण सत्कार त्या दिवशी रंगायतनमध्ये करतो आहोत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती.